आपली माती, अंधानेर, जिथे प्रत्येक पहाट नव्या आशेची चाहूल घेऊन येते. इथल्या प्रत्येक वाटेवर आठवणींच्या पायाचे ठसे आहेत. हीच ती जमीन जिथे आमची स्वप्न पहिल्यांदा आकाराला आली आणि याच शांत सकाळी एक नवीन अध्याय पुन्हा सुरू होणार होता. ही फक्त शाळा नाही, ही आहे असंख्य स्वप्नांची सुरुवात. जिल्हा परिषद प्रशाला, अंधानेर या भिंतींनी आमच्या पहिल्या चुका पाहिल्या. या वर्गांनी आमचे पहिले स्वप्न ऐकले आणि या अंगणाने आमचे बालपण जपून ठेवले. काही जागा वेळेसोबत बदलत नाहीत, त्या मनात कायमच्या राहतात. 23 वर्ष झाले यार आपल्या शाळा सोडून. खूप आठवण येते यार शाळेची. पण यार तू घंटा जो कानात घुमतोय राव आपल्या. एक दिवस काहीतरी आपण असं ठेवायला पाहिजे काय. अरे तर आपण म्हणणं आहे, भरपूर शाळेचे रील्स बघितले आपण, भारी भारी गेट टुगेदर करते. आपण बी नियोजन करा, गेट टुगेदर करू आपण. अरे नियोजन करायला तसं काही नाही, पण आपण नियोजन करू. पण मुलींचं काय? अरे मुलींचे नंबर मी आणतो. पण ही गोष्ट शक्य कशी? अरे शक्य होती ना ती शक्य गोष्ट. होती ना. का बरं शक्य होणार नाही? आपण तयारी केल्यावर सगळं शक्य होऊ शकतं. काम करून करून बोर झालोय. सगळ्यांच्या भेटीगाठी होतील, सगळे एकत्र येतील. काय बरोबर आहे ना आपल्याला? बरोबर आहे ना मग. आणि आपण झाला ना आपले परकाळे सर आहे, साळुंके सर आहे, भरपूर सर होते. त्यांना आपण एक वेळेस परत शाळा भरून त्यांची परत एक बैठक घेऊ, काम वाटून घेऊ आणि असा कार्यक्रम करू की असा कधी झाला नाही. सिट डाऊन. थँक्यू सर. आपण हजेरी घेणार आहोत. प्रत्येकाने आपापल्या नंबरवरती हजेरी द्यायची. नंबर 1, येस सर. नंबर 2, येस सर. नंबर 3, येस सर. नंबर 4, नंबर 5, नंबर 6. येस सर. गेट आउट. सॉरी सर. सॉरी का उशीर झाला? सर. मी सुट्टीत त्याची. महेश सज्जनची सुटली. तू काय करत होतास? आम्ही ठरवला म्हणजे महेश तिघाला ऐकत नाही? नाही सर. का बरं? दुसऱ्याच्या वावरात एक काम करा, सांगा उद्यापासून तुम्ही म्हैशी माग राहा. सर पण आता अभ्यासाचं अजिबात चालणार 10वीचं वर्ष आहे सर माझं. तुम्ही उद्या तुमच्या पालकाला घेऊन आल्याशिवाय तुम्हाला शाळेमध्ये एंट्री नाही. नाही सर, थोडं आजच्या दिवस जाऊ द्या सर. अजिबात नो कॉम्प्रोमाइज. नाही सर. उद्या तुमचे पालक आल्याशिवाय मी तुम्हाला वर्गात बसू देणार नाही. उद्या नका बसू द्या, आज बसू द्या सर. अजिबात नाही. तुमचे ही आजची तक्रार नाही, ही नेहमीची तक्रार आहे. आता तुम्हाला आता यांना आपण कायमची शिक्षा, तुम्हाला मी सांगेल ती शिक्षा तुम्ही भोगायला तयार असाल तर मी तुम्हाला बसण्याची परवानगी देतो. तुम्ही आता काय करा, तिघांनी कान पकडायचे. तिघांनी नाही तिघांनी तुम्हाला अजिबात कान पकडा. कान पकडा जरा तिघ जण कान. मी 11 उठ बशा. किती? 11 उठ बशा. 1 2 3 4
5 6 7 8 9 10 11. शाळा शिकायची म्हटलं तर सजाई भोगावीच लागते. कष्टाविनं तुम्ही कष्ट करा, फळ आपोआप मिळेल. आज तुम्हाला आज सगळ्यात शेवटी आजची शेवटच्या लाईन मध्ये बसायचं. चला चला शेवटच्या लाईन मध्ये. शेवटे आज आपण इयत्ता 10वीतील आजी कुटुंबाचं आगं या धड्याविषयी आपण माहिती पाहणार आहोत. सुरुवातीला आजी कुटुंबाचं आगं ह्या धड्याचा आशय मी तुम्हाला थोडक्यात सांगतो. कारण खूप पूर्वी उभा राहा. काय झालं? काय संडास वगैरे आली का? जा बाहेर. चला बाहेर. हा, आपण आपल्या विषयाकडे वळूया. पूर्वी एकत्रित पद्धती असल्यामुळे एक सामुदायिक वाडा आणि त्या वाड्यामध्ये एकच कुटुंब त्यामध्ये समूहाने राहत. झालं पोट साफ? पंढरनाथ कुठे लात करते काय जावंच लागतं. घ्या फुल हार घ्या. घ्या नाश्ता घ्या लगेच. लांबून तुम्ही जास्त लांबून आले, नाश्ता घेऊन घ्या बरं. इथं अंगणवाडीचा वर्ग होता बरोबर आहे का, आणि हा इथं पहिलीचा आहे की नाही. हा ना ना असं बंदच आहे यार. इथं टेबल राहायचा आणि त्या टेबलावरती रात्री आपण आमोशात दुसऱ्या दिवशी आलो मेणबत्ती दिसायची. तसंच आहे पूर्ण. महेश, हा 8वीचा वर्ग आहे. अशी जोरात लात आणलेली. माझी खिडकी बदलली आता. खिडकी ते पहिले लाकडी होती ती. त्यावेळेस काय अरे हा वर्ग किती घाण होता. आपणच त्यावेळेस सगळ्यांनी कॉन्ट्री करून हे केलं सगळं आपण. 2 फुटाची 1 इंच रुंदीची 1-2 बाजूला देवळ असायची आणि एक 5 ते 6 फुटाची आगं त्या ठिकाणी. उभा राहा. उभा राहा तो. उभा राहा. इकडे पुढे ये. चल पुढे ये. इकडे पुढे ये. चला दोघं जण आणा. धरून आणा त्याला. दोघं जण धरून आणा त्याला. उचलून आणा. उचलून आणा. राय तो. उभा राहा समोर. उभा राहा. दोन. हात घाले. का परवानगी न घेता अजिबात नाही. चला आपण याला आज आपण सर्वानुमते देवरे नावाच्या विद्यार्थ्याला अशी काही शिक्षा देणार आहोत की पुन्हा त्यांनी आयुष्यामध्ये चूक नाही केली. ठीक आहे. आता अजिबात
शिक्षा म्हणजे शिक्षा होणार. आता तुम्ही कोंबडा धरायचा. कोंबडा अजिबात नाही, कान नाही. कोंबडा कोंबडा आता तुम्हाला चांगला कोंबडा येणार आहे. कोंबडा अजिबात नाही, कोंबडा धरायचा. पहिला कोंबडा. हो चालेल, हो चालेल. कोंबडा हो कोंबडा. हा कोंबडा. हा पायाच्या मागून थोडस. पाय पाठीमागून 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 असे तसे नाही, असे 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 कान धरायचे. हा डस्टर पडला की 10 छड्या. चला अजिबात नाही. उभा राहा, उभा राहा. 10 छड्या सांगितलं होतं. पाच खाली. परत चूक करणार सगळ्याच्या शेवटी. पाठीमाग पुढे जागा नाही. आता पुढे सोमवारी जी बाई स्वयंपाक करणार ती मंगळवारी धुणे. सर लगेच अरे काय तू आता काय पानकोंबडी आहेस का? सर जोरात आले सर. सारखी लघवी येते तुला. जोरात आले सर. जाऊ सर. का पानकोंबडा आहेस? सर जोरात आले सर. बस खाली. नाही जायचं लग्न. नाही जायचं. बस जाऊ द्या सर. जोरात सर. नाही जायचं. बस खाली. आणि मग त्या ठिकाणी शाळेत सोनं लपवलेलं आहे. दोघा फाट्याने लय प्रयत्न केला ते सोनं काढायचं, पण काय सापडून नाही राहिलं. मग आयुष्यात मित्र भेटलं तर माणूस काही करू शकतो. म्हणून तुम्हाला सगळ्या मित्र मैत्रिणींना बोलवलेलं आहे की सोनाला आपल्याला दूध काढायचं. हा सोन्यासारखी शाळा आहे का नाही आपली? आता आपल्याला काय करायचं, ड्रिल करायची, ऍक्शन करायची, म्हणजे जेणेकरून सोनं बाहेर. 1 2 3 अँड प्ले द ट्रॅक म्युझिक. 1 2 3 4. तुमच्यापैकी जे जे सेल्फी सगळ्यात व्यवस्थित, सुंदर, चांगले आणि क्लीन आणि जास्त असतील तो गेमचं विनर राहील. ओके रेडी? 3 2 1. अपना पराया जो मिले छप्पी ले ले रे. दोन महाराज ज्याला वाटलं मी थकलो तो स्किप करेल, जो सगळ्यात शेवटपर्यंत राहील तो गेमचा विनर. 2 3 4 5 6 7. ज्याला वाटलं तर 8. ज्याला वाटलं तो स्किप 9 10 11 12 13 14
14 जोरात करायचे सगळ्यांनी मैत्रीपूर्वक हातबंद आपण साजरा करत आहोत. कोणाची कुठे कोणाला गरज भासू शकते किंवा कोणाची मदत होईल ते सांगता येत नाही, कारण की जग फार मोठं जरी असलं पण आपण एका अंतरावर राहतो आणि आपला मित्र आपल्यासाठी कामात येऊ शकतो. म्हणून आपण आधी इंट्रोडक्शन करून घेऊयात सगळ्यांचं. हॅलो हाय सगळ्यांना. हा क्षण कधीच विसरणार नाही, असं लक्षात राहणार आहे. सगळे मिळून शिर्डीला या. आणि खरं म्हणजे शाळेतलं का आठवणी मी सज्जन राहायचा असायचा पुढे येऊन सज्जनच्या मांडरी बसायचो. सज्जन मला ओरडून कुठे मारायचा. अरे बापरे, लहानाचं मला तर मी काय म्हणायचं नाही. पुढे बसायचो मी सगळ्यात हुशार विद्यार्थी होतो. एक नंबर होता. त्याच्यामुळे मला प्रश्न उत्तर करायला कोणी सरबी उभं करीत नव्हतं. मला लिहिता वाचता सगळं येत होतं. मला कोणी छडी आणली नाही, कोणी मारलं नाही, कोणी काही नाही. शाळेत येत होतो, घरी जात होतो. बस माझं बरोबर आहे ना. नाटक नाही करीत होतो मी. नाटक नव्हतं करीत, ते अक्षरशः होतं म्हणून. बस ठेवू का. दिवसभर हसू घुमत होतं. मैदान भरून गेलं होतं. वर्ग पुन्हा जिवंत झाला होता. पण प्रत्येक जल्लोषानंतर एक शांतता उरते आणि त्या शांततेत काही आठवणी पुन्हा जाग्या होतात. 2002 बॅच. अरे अरे थांबा थांबा, कुठे चालला तेवढ्या गाईत. कहाणी अजून संपली नाही. हो, आज आनंदाचा दिवस होता. हसू होतं, जल्लोष होता. पण प्रत्येक आनंदामागे एक कथा दडलेली असते आणि ती कथा अजून बाकी आहे. याद करेगी दुनिया. कुलकर्णी सरांच्या बाबतीमध्ये तर सांगायची गरजच नाही. कुलकर्णी सरांनी आमची बॅच म्हणजे जवळपास 10 ते 15 वर्ष या ठिकाणी घालवलेले आहेत. अतिशय आदर्श शिक्षक या ठिकाणी कुलकर्णी सर होऊन गेले. त्याच पद्धतीने टाक सरांनी देखील MCCच्या माध्यमातून म्हणा किंवा आर्ट टीचरच्या माध्यमातून म्हणा आपल्या चांगल्या पद्धतीनं या ठिकाणी घडवलेलं आहे. तर त्यांना आपण एक 2 मिनिटाची श्रद्धांजली वाहणार आहोत. तर मी सर्वांना विनंती करतो जागेवर या ठिकाणी उभं राहायचं आहे. आज आपण त्यांना पाहू शकत नाही, पण त्यांनी घडवलेलं प्रत्येक स्वप्न आज आपल्या रूपात इथं उभं आहे. ते गेले नाहीत. ते आपल्या प्रत्येक क्षणात अजूनही जिवंत आहेत.